Welcome to SS Education. Here you will find exercises for 5th to 12th grade. For videos of these exercises, subscribe to my channel. एक रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. एक प्रश्न. तापमान मोजण्याचे साधन म्हणजे वजा. उत्तर तापमापी. 2 प्रश्न. मानवी शरीराचे सामान्य तापमान असते. उत्तर 37 अंश सेल्सिअस. 3 प्रश्न. एखाद्या स्थिर बिंदूपासून अंतर मोजताना तो बिंदू म्हणजे वजा होय. उत्तर संदर्भ बिंदू. 4 प्रश्न. 1 मीटर बरोबर सेंटीमीटर. उत्तर 100. 5 प्रश्न. तापमापीच्या काचेच्या फुग्यात रंगीत भरलेला असतो. उत्तर अल्कोहोल. 6 प्रश्न. तापमानाचे एसआय एकक वजा आहे. उत्तर केल्व्हिन. 2 खालील मापनांसाठी कोणते उपकरण वापराल? योग्य साधनाचे नाव सांगा. 1 प्रश्न. पेन्सिलीची किंवा पेनची लांबी. उत्तर पट्टी. स्केल. 2 प्रश्न. स्वतःची उंची. उत्तर मोजपट्टी. 3 प्रश्न. झाडाच्या बुंध्याचा घेर. उत्तर मोजपट्टी. टेप. 4 प्रश्न. खोडरबरची जाडी. उत्तर पट्टी. 3 माझी जोडी सांगा. प्रश्न. उत्तर 1 लांबीचे एसआय एकक मीटर. 2 संशोधनातील प्रयोगात वापरले जाणारे तापमानाचे एकक केल्व्हिन. 3 हाताच्या वितीच्या सहाय्याने मापन. अप्रमाणित लांबी मापन. 4 तापमापीतील लाल रंगाचा द्रव अल्कोहोल. 4 खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. 1 किलोमीटर बरोबर 100 सेमी. उत्तर असत्य. आ मोजपट्टी व मीटरटने मोजल्यास लांबी वेगवेगळी येते. उत्तर असत्य. ई डिजिटल तापमापी प्रयोगशाळेत उकळत्या पाण्याचे तापमान मोजण्यासाठी वापरतात. उत्तर असत्य. ई निरीक्षणातील दोषामुळे तापमान नोंदवताना चूक होऊ शकते. उत्तर सत्य. उ केवळ स्पर्शाने वस्तूचे अचूक तापमान सांगता येते. उत्तर असत्य. 5 खालील एककांची मोठ्यापासून लहान एककापर्यंत योग्य क्रमाने मांडणी करा. उत्तर 1 किलोमीटरपेक्षा जास्त, 1 मीटरपेक्षा जास्त, 1 सेमीपेक्षा जास्त, 1 मिलीमीटर. 6 प्रश्न. कंपास पेटीतील मोजपट्टीच्या सहाय्याने मोजता येईल अशी कमीत कमी लांबी किती? उत्तर 1 मिलीमीटर. 0.1 सेमी. 7 खालील मापन करताना तुम्ही कोणते एकक वापराल? पुस्तकाची लांबी. उत्तर सेंटीमीटर. सेमी. किल्लीची जाडी. उत्तर मिलीमीटर. मिमी. नागपूर आणि मुंबई या शहरामधील अंतर. उत्तर किलोमीटर. किमी. कापडाची लांबी. उत्तर मीटर. मी. 8 प्रश्न. प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता का असते? उत्तर सर्वत्र समान, अचूक व विश्वासार्ह मापन मिळण्यासाठी प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता असते. 9 प्रश्न. अंतर, वजन, आकारमान मोजण्यासाठी तुमच्या परिसरात पूर्वी वापरत असलेल्या मापांची माहिती मिळवा. उत्तर पूर्वी हात, वीत, पाऊल, गज, शेर, पायली, मण इत्यादी मापांचा वापर केला जात असे.